ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। गीत भावामृत या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। यामध्ये एक गाणं घेऊन त्यावर आपण निरूपण करत असतो। तेव्हा आजचा विषय आहे गुरुविषयी, म्हणजे आपण गुरुला किंवा भगवंताला कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे। बरेचदा आपण म्हणतो की प्रार्थना करावी, पण कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही। तर आपण बघूया, विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु नहीं मांगता धन और संपद मन को शुद्ध करो, मन को शुद्ध करो। तर इथे काय म्हटलेलं आहे, विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु। आता भगवान श्री रामकृष्ण काय आहे, विश्वगुरु आहे। आता गुरुमध्ये सुद्धा अनेक कॅटेगरी असतात, त्यांच्या आध्यात्मिक शक्तीवरून ते ठरवलं जातं। आता जेव्हा आपण जगद्गुरू म्हणतो किंवा विश्वगुरू म्हणतो, तेव्हा त्यामध्ये सगळ्यांचा समावेश होतो। म्हणजे जेव्हा भगवंत अवतार घेतात, ते एका विशिष्ट भागासाठी, विशिष्ट देशासाठी, विशिष्ट राज्यासाठी ते अवतार घेत नाही, तर त्यांचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण जगच असते। म्हणून तर आपण म्हणतो, भगवान कृष्णाला म्हणतो ना, कृष्णम वंदे जगद्गुरुम। जगद्गुरू भगवान कृष्ण कसे आहे, जगद्गुरू आहे, कारण त्यांचा जो संदेश आहे, भगवद्गीतेचा संदेश आहे, तो युनिव्हर्सल आहे आणि जगामधल्या कोणत्याही भागामध्ये, कोणत्याही देशामध्ये तो संदेश लोक घेऊन आचरण करू शकतात। म्हणजे भगवंताचा संदेश कसा असतो, युनिव्हर्सल असतो, तो मर्यादित नसतो, तो एक सांप्रदायिक नसतो, तर सगळ्या मानवजातीसाठी असतो। तर हे विश्वगुरू म्हणजे भगवंत जेव्हा अवतार घेतात, तेव्हा आपण त्यांना विश्वगुरू म्हणतो। भगवान रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान बुद्ध, भगवान श्री रामकृष्ण हे जे येतात ते जगासाठी येतात। आणि आचार्यसुद्धा, शंकराचार्य आहे, विवेकानंद आहे, हे आचार्यांचा संदेशसुद्धा सगळ्या जगासाठी असतो। तेव्हा यांना आपण विश्वगुरू म्हणतो, कारण त्यांचं कार्य खूप मोठं असते। तिथे कशाचाही बाधा नसतो। तुमची जात, तुमचा धर्म ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाही। ह्या सगळ्यांच्या पलीकडे स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, आदिवासी असो, ब्राह्मण असो, म्हणजे इथे कसलीही मर्यादा नाही। तुम्ही मनुष्य आहे ना, बस तेवढं पुरेसं आहे। संपूर्ण मानव जातीसाठी ते येतात। ते कोणत्याही प्रकारचा भेद न करता सगळ्यांचाच उद्धार करतात। जे त्यांना शरणागत होतात, जे त्यांचा आश्रय घेतात, ते सगळे उद्धरून जातात। हे वैशिष्ट्य आहे विश्वगुरूचं। त्यानंतर आपण बघतो की सद्गुरू असतात। सद्गुरू म्हणजे ब्रह्मज्ञ पुरुष, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याला आपण सद्गुरू म्हणतो। सत म्हणजे त्याला सत्याची प्राप्ती झालेली आहे, त्याच्यामध्ये पण आध्यात्मिक शक्ती असते, तो जास्तीत जास्त लोकांना प्रभावित करू शकतो। जरी तो विश्वगुरू इतका जरी पॉवरफुल नसेल, तरी तो ब्रह्मज्ञ असल्यामुळे त्याच्यामध्ये पण एक प्रकारची शक्ती असते आणि तो पण लोकांचं कल्याण करू शकतो, पण फक्त मर्यादित भागापुरतंच, सगळ्या जगाचं नाही करू शकत, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नसते। मग आहे कुलगुरू। म्हणजे बेंगॉलमध्ये कुलगुरू ठीक आहे, म्हणजे वडील जर दीक्षा देत असेल तर त्यांचा मुलगा पण दीक्षा देतो, त्यांचा मुलगा पण दीक्षा देतो, म्हणजे ही परंपरा तिथे चाललेली असते। त्यांचा एक गुरु असतो, गृहस्थ आश्रमामध्येच असतो आणि त्याचा मुलगा ती परंपरा चालवत राहते, तर त्याला कुलगुरू म्हटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये
किती शक्ती आहे, तो कसं जीवन जगतो हे तर आपल्याला माहिती नाही. आणि तो जर नुसता कुलगुरू असेल आणि त्याने काहीही साधना केली नसेल, वडील गुरु होते म्हणून मुलगा गुरु झाला, तर अशा व्यक्तीमध्ये तेवढं सामर्थ्य असू शकत नाही. जो मनुष्य स्वतःचाच उद्धार करू शकत नाही, तो इतरांचा काय उद्धार करणार. आणि चौथा आहे सांप्रदायिक गुरु. आता संप्रदाय आहे, एखादा संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे किंवा कोणताही आहे, तर त्या संप्रदायामध्ये सुद्धा गुरु शिष्य परंपरा असते. जे गुरु असतो मग त्याचे शिष्य असतात. आता रामकृष्ण मठ जरी युनिव्हर्सल आहे, तर इथेसुद्धा परंपरा पाळल्या जाते. इथेसुद्धा गुरु शिष्य परंपरा आहे की त्या संप्रदायाकडून तो मंत्र तुम्हाला मिळतो, कारण तो मंत्र त्या विश्वगुरूकडून आलेला असतो. ती आध्यात्मिक शक्ती त्या विश्वगुरूकडून आलेली असते. त्या संप्रदायात चालवणारी शक्ती भगवंताची असते. आता भगवान बुद्धाचा संप्रदाय, कितीतरी महान भिक्षू होते, आता ते भिक्षू पण दीक्षा द्यायचे आणि अशा प्रकारे तो संप्रदाय चालत राहतो. पण सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे विश्वगुरू किंवा जगद्गुरू. आणि यावेळेस या कलियुगामध्ये सध्याच्या काळासाठी भगवंताने श्री रामकृष्ण रूप धारण केलं आणि ते विश्वगुरू झाले. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की हे गुरु कसे असतात, हे मोठ्या जहाजासारखे असतात, हजारो लोकांना पार करून घेऊन जातात. छोटीशी नौका 10-12 लोकांना घेऊन जाऊ शकते, पण हे जहाज आहे, हे एवढं मोठं जहाज आहे की हजारो लोकांना भवसागराच्या पलीकडे घेऊन जाऊ शकते. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. आपण बघतो भगवान श्रीरामकृष्ण नुसत्या स्पर्शानं, नुसत्या शब्दानं ते लोकांची आध्यात्मिक शक्ती जागृत करायचे. तुमचं चैतन्य हो असं त्यांनी म्हटलं काशीपूरला, आणि बऱ्याच लोकांना आध्यात्मिक अनुभूती आल्या. नरेंद्राला स्पर्श केला आणि निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. म्हणजे नुसत्या स्पर्शानं. म्हणून तर स्वामी अभेदानंदजी म्हणतात, संस्पर्श मात्रेण नृणाम समाधी. नुसत्या स्पर्शानं समाधी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आणि ही क्षमता ज्यांच्यामध्ये असते त्यांना आपण जगद्गुरू म्हणतो. आता स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले, कसलाही भेदभाव केला नाही. तिथे पण त्यांचे शिष्य होते, ते ख्रिश्चन होते, पण त्यांनी हा विचार केला नाही की हा ख्रिश्चन आहे किंवा हिंदू आहे. जे पात्र होते, जे इच्छुक होते, जे मुमुक्ष होते, ज्यांना मुक्त होण्याची इच्छा होती, त्या सगळ्यांचा त्यांनी स्वीकार केला. इंग्लंडमध्ये भगिनी निवेदिता, त्यानंतर गुडविन, हे सगळे त्यांचे विदेशी शिष्य होते. भारतामध्ये तर होतेच, पण विदेशामध्ये पण त्यांचे अनेक शिष्य होते. म्हणजे हे सगळे जगासाठी येतात. आता बघा, भगवान रामचंद्र, भगवान कृष्ण यांचा विदेशामध्ये प्रचार व्हायला खूप वेळ लागला, पण इथे भगवान श्री रामकृष्णांनी महासमाधी घेतल्यानंतर अवघ्या 10 वर्षात भगवान श्रीरामकृष्णांचं नाव सगळ्या जगामध्ये पसरलं. 1886मध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतली आणि 1893मध्ये स्वामीजींनी शिकागोमध्ये सर्वधर्म परिषदेत भाग घेतला आणि तेव्हापासून ते प्रसिद्ध झाले आणि त्यांच्यामुळे त्यांचे गुरु पण प्रसिद्ध झाले. जे त्यांच्या गुरुचा संदेश अवघ्या 10 वर्षामध्ये जगापर्यंत पोहोचू शकला. स्वामीजींनी गुरुचा संदेश सगळ्या जगाला दिला, ते गेल्यानंतर फक्त 10 वर्षात. म्हणजे बघा, हे असते विश्वगुरू. यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असते. आत्तापर्यंत बाहेर जगात जाऊन वेदांताचा संदेश देण्याचं काम स्वामीजींनी पहिल्यांदा केलं. पहिले संन्यासी होते या हिंदू धर्माचा आणि वेदांताचा आणि आपल्या गुरुचा संदेश त्यांनी सगळ्या जगाला दिला आणि नंतर मग भारतामध्ये आले. म्हणजे काही वर्षातच हे भगवंताचा संदेश वाहणारे विवेकानंद यांनी भगवान श्रीरामकृष्णांचं नाव सगळ्या जगात पसरवलं आणि ते विश्वगुरू आहे, जगद्गुरू आहे हे सिद्ध करून दाखवलं. कारण त्यांनी सगळ्या धर्मांच्या साधना केलेल्या होत्या, त्यामुळे सगळ्या धर्मांचा ते स्वीकार करू शकत होते. त्यामुळे निःसंकोचपणे सगळे लोक, सगळ्या धर्माचे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. म्हणजे ते मानव जातीसाठी होते.
ते फक्त हिंदूसाठीच नव्हते. हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, कुणीही असो, सगळ्यांचा ते स्वीकार करायचे. आणि आजसुद्धा रामकृष्ण मठ आणि मिशनमध्ये फक्त हिंदू संन्यासी नाही, ख्रिश्चन पण बरेचसे आहे, मुस्लिम पण आहे, जे सगळ्या धर्माचे अनुयायी ह्या संप्रदायामध्ये आहे. कारण हे विश्वगुरू आहे, यांचा संदेश सगळ्या विश्वासाठी आहे आणि युनिव्हर्सल आहे, सार्वजनीन आहे. त्यामुळे सगळेच हा संदेश स्वीकारू शकतात. म्हणून विश्वगुरू श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरू. आता भगवंत कसे असतात? इच्छा कल्पतरू. त्यांना आपण कल्पतरू म्हणतो. म्हणजे तुमच्या मनामध्ये येणारी कोणतीही इच्छा ते पूर्ण करू शकतात. जर भगवंतावर तुमचं प्रेम असेल, जर विश्वगुरूचा तुम्ही आश्रय घेतलेला असेल, जर त्यांना शरणागत झालेले असेल, तर तुम्हाला कशाचाही अभाव राहत नाही. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते कल्पतरू आहे. मागेल ते आपल्याला देऊ शकतात. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. कारण हे सगळं जग त्यांचं आहे. त्यांना असं काय अशक्य आहे की ते देऊ शकत नाही? त्यांना सगळं शक्य आहे. पण आपण विचार केला पाहिजे की आपलं एवढं सौभाग्य की आपला विश्वगुरू म्हणून लाभलेले आहे, आपण त्यांचा आश्रय घेतलेला आहे. ते आले कशासाठी? ते आले आपल्याला ह्या बंधनातून मुक्त करण्यासाठी. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या संसारामधले जे काही भवरोग आहे, तीन ताप आहे, त्यामधून बाहेर काढण्यासाठी ते आलेले आहे. त्यासाठी ज्ञान, भक्ती, विवेक, विचार, श्रद्धा, त्याग ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. ही खरी भगवंताची संपदा आहे. पण आपण मात्र अल्पबुद्धीचे असल्यामुळे जातो राजाकडे आणि मागतो काय? तर एक भोपळा. आता राजाकडे जाऊन तुम्ही जर भोपळा मागितला, अरे तुम्हाला राजा तर काहीही द्यायला तयार आहे. तुम्हाला किती जमीन देऊ शकतो, तुम्हाला एखाद्या इस्टेटीचा मालक करू शकतो. पण राजाकडे जायचं आणि भोपळा मागायचा म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट आहे. त्या राजालाही वाटेल की अरे माझ्याकडे आला आणि या छोट्या छोट्या गोष्टी मागतो. म्हणजे आपण जेव्हा राजाकडे जातो, म्हणजे भगवंताकडे जातो, तेव्हा ह्या जगातल्या कोणत्याच गोष्टी त्याला मागू नये. कारण ह्या जगातल्या गोष्टी तो आपल्याला देऊ शकतो, पण ह्या जगातल्या गोष्टी आपल्याला सुखासोबतच दुःख पण देतात. भगवंताने दिलं म्हणून काही चांगलं झालं नाही. त्या दिवशी एक मित्र आला होता, एक व्हॉलेंटियर आहे, तो आला होता. तो म्हणाला की माझं वय आता 35 वर्ष झालेलं आहे, PhD आहे, माझं वय 35 आहे. म्हणे माझ्या आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर होती, मी ती जबाबदारी पार पाडली. माझा लहान भाऊ आहे. मी ठाकूरांना प्रार्थना केली की ठाकूर माझ्या भावाला नोकरी लागू दे, त्याचं लग्न होऊ दे, म्हणजे मी या जबाबदारीतून मुक्त होईल. आणि म्हणे ठाकूरांनी माझी प्रार्थना ऐकली. माझ्या भावाचं लग्न झालं, माझ्या भावाला चांगली नोकरी मिळाली. आता तो आईवडिलांना सांभाळू शकतो. आता मला रामकृष्ण मठ जॉईन करायचं आहे. बघा, त्यानं बेलूर मठामध्ये पत्र पण लिहिलं की माझं वय 35 आहे, मी नियमामध्ये बसत नाही, 30 वर्षामध्ये जॉईन करायला पाहिजे, पण माझी PhD झालेली आहे, तेव्हा मला घेण्यात यावं. मी त्याला बोलावलं, म्हटलं तुझी तयारी आहे का? मी तुला बेलूर मठामध्ये पाठवतो, तयारी आहे का? तो म्हणाला की ठाकूरांजवळ मी प्रार्थना केली, आता माझ्या सगळ्या समस्या सुटल्या, पण म्हणे मी 8 दिवसापूर्वी गावाला गेलो होतो आणि बघितलं, माझ्या भावाचं लग्न होऊन 4 महिने झाले आणि बघितलं की माझ्या भावाची बायको माझ्या आईवडिलांची सेवा करत नाही. आणि म्हणे माझ्या भावाच्या बायकोने माझ्या आईला मारलं. म्हणे आता ते खूप दुःखात आहे. आता त्यांना अशा अवस्थेमध्ये सोडून मी कसा जाऊ? बघा, त्यांनी प्रार्थना केली की भावाला नोकरी मिळावी, त्याचं लग्न व्हावं, दोन्ही त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या. पण त्यामुळे आता प्रॉब्लेम झाला. आता भावाची बायको आईवडिलांची काळजी घेत नाही.
आणि मुलगा पत्नीचीच बाजू घेतो. आता आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी मला राहणं भाग आहे. म्हणजे बघा, पुन्हा कुठून तरी बंधन आलंच. म्हणजे आपल्याला वाटतं की भौतिक गोष्टी मागितल्या की आपण जीवनामध्ये सुखी होऊ, आणि याच आशेनं आपण भगवंताकडे जात असतो, भगवंताला प्रार्थना करत असतो. आता भगवंत तर कल्पतरू आहे, त्यांना तर काहीच अशक्य नाही आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात. बरेचदा ते करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की या इच्छा पूर्ण केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखच येणार आहे. बरेच लोक म्हणतात, आम्हाला मूलबाळ नाही, प्रार्थना करा, आम्हाला मूलबाळ झालं पाहिजे. लग्न होऊन 10 वर्ष झाली. आता प्रार्थना करतात, तो मुलगा होतो, आणि 15 वर्षांनी तो मुलगा गुंड निघतो, तो चोऱ्या करतो, दारू पितो, आईवडिलांना मारतो. आता मुलासाठी प्रार्थना केली आणि तोच मुलगा तुमच्या दुःखाचा कारणीभूत झाला. म्हणजे ह्या जगामध्ये असं नाही आहे की नुसतं आपल्याला सुख मिळेल. सुखाच्या आशेनं आपण भगवंताकडे ह्या सगळ्या गोष्टी मागत असतो, पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दुःखच देतात, हे कधीच आपल्याला कळत नाही. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, एक गोष्ट सांगायचे की एक यात्रेकरू निघाला यात्रेला. तो जात होता पैदल, थकला, त्याला तहान लागली, भूक लागली, एका झाडाखाली बसला आणि भगवंताला प्रार्थना करू लागला की भगवंता, ह्या जंगलामध्ये मी एकटा आहे, मला भूक लागली आहे, तहान लागली आहे, आणि तू तर माझा कैवारी आहे, मी तुझ्या दर्शनासाठी पैदल निघालो आहे, तेव्हा मला छानपैकी थंडगार पाणी मिळू दे. असं म्हटल्याबरोबर तिथे थंडगार पाणी आलं. तो पाणी प्याला. म्हटलं, माझी तहान तर भागली, पण मला भूक लागलेली आहे, आता माझ्या भोजनाची पण व्यवस्था कर. तिथे एक छानपैकी ताट आलं. ताटामध्ये सगळे पक्वान्न वाढलेले, आणि ह्या पठ्ठ्यानं सगळं खाऊन टाकलं. आणि आता देवा, माझं पोट भरलं, तू खूप दयामय आहे, तुला तुझ्या भक्ताची खूप काळजी आहे, पण म्हणे आता पोट भरलं, आता मला विश्रांती तर घ्यावी लागेल. आता भरल्या पोटाने मी चालणार कसं? तर एक कॉट आणून दे, मला गादी दे. आणि लगेच कॉट आली, गादी आली, उशी आली, आणि तो त्या कॉटवर झोपला आणि म्हणाला की बापरे, भगवंत किती दयामय आहे, भगवंताला माझी किती काळजी आहे, मला सगळंच्या सगळं दिलं, पाणी दिलं, जेवण दिलं, बिछाना दिला, पण म्हणे ह्या जंगलामध्ये मी एकटा आहे. अशा वेळी जर एखादा वाघ आला तर? हा विचार त्याच्या मनामध्ये आला, आणि लगेच वाघ पण आला आणि त्याच्यावर झडप घातली आणि त्याला खाऊन टाकलं. आता तो मनुष्य बसला होता झाडाखाली. ते झाड होतं कल्पवृक्ष. तो कल्पवृक्षाखाली बसलेला होता. मनामध्ये जी इच्छा येईल ती पूर्ण होणार होती. त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की वाघ आला तर, आणि वाघ पण आला. म्हणजे ह्या संसाररूपी वाघ शेवटी आपल्याला खाऊन टाकतो. आपण ह्या जगातल्या गोष्टी मागतो, त्या मिळतात, पण त्याच आपल्या बंधनाचं कारण ठरतात, त्याच आपल्याला पिंजऱ्यामध्ये बंद करतात. हे आपल्याला कळत नाही, आणि म्हणून आपण मूर्खासारखं ह्या नश्वर गोष्टीच्या मागे धावतो आणि त्यासाठीच भगवंताला प्रार्थना करतो. पण तशी प्रार्थना आपण कधीही करू नये. जे आपल्या कर्मात असेल ते मिळेल. आपण ह्या गोष्टीसाठी भगवंताकडे कधीच मागू नये. नहीं मांगता धन और संपद, मन को शुद्ध करो. भगवंता, मी तुला संतती, संपत्ती, धन ह्या काही गोष्टी मागत नाही. नहीं मांगता धन और संपद. तर ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टी मला नको, कारण मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहे. मला कितीही मिळालं तरी ते नष्ट पावणार आहे, आणि शेवटी मी घेऊन जाऊ शकणार नाही. तर या भौतिक गोष्टीची मला गरज नाही. 2 वेळचं जेवायला मिळालं म्हणजे झालं. नरेंद्रनाथ, भगवान श्रीरामकृष्णांचे मुख्य शिष्य, त्यांचे वडील वारले आणि घरी खूप गरिबीची परिस्थिती होती. भाऊ बहीण आई आहे, पण घरी जेवायला नाही. नरेंद्र नोकरी शोधतो आहे, कुठे नोकरी मिळत नाही. तेव्हा ठाकूरांकडे आले. म्हणे, माझ्या घरची परिस्थिती फारच बिकट आहे, माझ्या घरच्या भावंडांना खायला प्यायला मिळत नाही, तुम्ही आईजवळ प्रार्थना करा
तुमचं भवतारिणी ऐकेल. तुम्ही सांगा तिला की माझ्या गरजा पूर्ण कर. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण काय म्हणाले, मी कशाला मागू? तू स्वतः आईकडे जा, तुला काय पाहिजे ते माग. नरेंद्र मंदिरात गेला आणि बघितलं की साक्षात जगदंबा, आणि ते म्हणे ह्या जगदंबेसमोर, ह्या जगाची आई, ह्या सृष्टीची आई, ती माझ्यासमोर उभी आहे आणि मी तिला काय ह्या गोष्टी मागायच्या? आई मला काहीही नको, आई मला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे. 3दा मंदिरात गेले, पण 3ही वेळा ते संसारातल्या गोष्टी मागू शकले नाही. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले, अरे त्या गोष्टींसाठी तुझा जन्म झालेलाच नाही आहे, तुझं कार्य वेगळंच आहे. पण काळजी करू नको, तुझ्या घरच्या लोकांची व्यवस्था होऊन जाईल. गुरुने आशीर्वाद दिला आणि घरचं सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे बघा, नरेंद्र मागू शकला नाही. जरी मागायला लागला पण मागू शकला नाही, कारण स्वतःचीच लाज वाटली की हा पण काय मागतो आहे. आपण भगवंताकडे चाललो आणि भगवंत आपल्याला मुक्ती द्यायला तयार आहे. भगवंत आपल्याला अनंत आनंद द्यायला तयार आहे, अनंत ज्ञान द्यायला तयार आहे, आणि त्या गोष्टी न मागता आपण ह्या सगळ्या गोष्टी मागतो की ज्या गोष्टी आज आहे आणि उद्या नाही आहे. म्हणून नाही मागता धन और संपद, मन को शुद्ध करो, हीच आपली प्रार्थना पाहिजे. कारण मन शुद्ध असल्याशिवाय आपण आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकत नाही. आपण जर खरं साधक असू तर आपल्याला आवश्यक आहे चित्तशुद्धी. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आध्यात्मिक जीवनात प्रगती होणं शक्य नाही. म्हणून भगवंताला हीच प्रार्थना केली पाहिजे की भगवंता माझं मन पवित्र करून दे. कारण मला माहिती आहे की माझं मन पवित्र झाल्याशिवाय मला तुझं दर्शन होऊ शकत नाही. माझ्या मनामध्ये खूप विकार पडलेले आहे, ते सगळे विकार काढून टाक आणि माझं मन पवित्र कर. आणि हेच माझं तुला मागणं आहे. मी तुला ह्या जगामधली कोणतीही वस्तू मागत नाही, मला तूच पाहिजे आहे. पण मला माहिती आहे की तू असा मिळणार नाही. जोपर्यंत माझं मन शुद्ध होत नाही तोपर्यंत मी तुला बघू शकणार नाही. म्हणून पहिले माझं मन शुद्ध करून दे, माझं मन पवित्र करून दे. नाही मागता धनावर संपदा, मन को शुद्ध करो. तर हे महत्त्वाचं आहे. मनाची पवित्रता हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मनामध्ये एवढे काही विकार पडलेले आहे ना, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरी विकार आहे. आणि हे सगळे विकारामुळे आपलं मन अपवित्र झालेलं आहे. आपली आसक्ती आहे या जगावर. आता ही आसक्ती आहे, लोभ आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि जोपर्यंत हे विकार मनामध्ये आहे तोपर्यंत मन शुद्ध होणार नाही. आणि अशा मनाद्वारे आपण भगवंताचा लाभ करून घेऊ शकत नाही. आपला निर्वासना व्हावं लागतं. सगळ्या जगाविषयीच्या वासनाकामना सोडून द्याव्या लागतात. कारण ईश्वर सत्य आहे, हे जग मिथ्या आहे, जग अनित्य आहे, ईश्वरच नित्य आहे असा विवेक करून जे अनित्य आहे ते सोडून द्यावं लागतं. तेव्हा कुठे आपलं मन पवित्र होतं. जन्म जन्म के कृतकर मौन से, तमो गुण और सत्व रजस से, बंधन से प्रभु मुक्त करो, गुणातीत तुम रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. तर जन्म जन्म के कृतकर मौन से, तमो गुण और सत्व रजस के, बंधन से प्रभु मुक्त करो. आता आपल्याला ह्या जगामध्ये काय बांधतं? आपल्याला ह्या जगामध्ये कोणीही बांधू शकत नाही, कोणाचीही बांधण्याची हिंमत नाही. आपण स्वतःच्या इच्छेनं बांधल्या जातो. कारण आपण जे काही कर्म करतो ते कर्मच आपल्या बंधनाचं कारण ठरत असते. आता भगवंताने आपल्याला हे यंत्र दिलेलं आहे. ह्या यंत्रामध्ये काया वाचा मनसा 3 गोष्टी आहे. एक तर शरीर आहे आणि इंद्रिय आहे, त्यानंतर मन आहे आणि वाचा आहे. ह्या 3 गोष्टींद्वारे आपण या जगामध्ये कर्म करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे चांगले कर्म पण होतात आणि वाईट कर्म पण होतात, पाप कर्म पण घडतात. आता बघा, हे हात दिलेले आहे, उदाहरणार्थ हे हात दिले आहे. ह्या हाताद्वारे आपण लोकांना दान करू शकतो, आपण लोकांची सेवा करू शकतो. ह्या हाताद्वारे आपण लोकांना मदत करू शकतो. ह्या हाताद्वारे आपण चांगल्या चांगल्या गोष्टी लिहू शकतो.
कितीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो, पण याच हाताद्वारे आपण हिंसा करू शकतो, लोकांना मारू शकतो. ह्याच हाताद्वारे आपण चोरी करू शकतो. म्हणजे ह्या हाताद्वारे आपण वाईट गोष्टी पण करू शकतो. म्हणजे ही इंद्रिय आपल्याला दिलेली आहे. या इंद्रियाद्वारे चांगले आणि वाईट कर्म घडत असतात. आता हे जे वाईट कर्म आहे त्याला आपण पापकर्म म्हणतो. आपण इतरांना उगीचच त्रास देतो आणि त्या पापकर्मामुळे आपण बंधन ओढवून घेतो. जे आपले चांगले कर्म असतात ते मुक्तीकडे घेऊन जातात. ते सुद्धा बंधनच आहे. आपलं चांगले आणि वाईट दोन्हीच्या पलीकडे जावं लागणार आहे. पण पहिले आपल्याला ही वाईट कर्म नष्ट करावी लागेल आणि ह्या वाईट कर्माचे संस्कार मनामध्ये पडलेले आहे. आता हे संस्कार आपल्याला वाईट कर्मच करायला लावतात. तेव्हा कोणीही बांधत नाही, आपले कर्म आपल्याला बांधतात. म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे. ह्या वाणीद्वारे जर आपण कोणाला शिव्या दिल्या, कुणाचा अपमान केला, कुणाची निंदा केली, तर ते वाईट कर्म झालं. ह्या वाणीद्वारे तुम्ही लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू शकता. या वाणीद्वारे भगवंताचं भजन करू शकता, भगवंताचं नामस्मरण करू शकता. ज्या वाणीद्वारे तुम्ही चांगल्या गोष्टी पण करू शकता. या वाणीद्वारे तुम्ही सत्य बोलू शकता. पण जर तुम्ही ह्या वाणीद्वारे लोकांचा अपमान केला, मन दुखवली, तर ते वाईट कर्म झालं. याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार आहे. म्हणजे आपल्या वाणीद्वारे जे काय आपण बोलतो ते सुद्धा एक कर्मच आहे आणि हे कर्मसुद्धा आपल्याला बांधू शकते. तेव्हा जिभेचा कसा वापर केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. तुम्ही जर स्वाध्याय केला, तुम्ही जर चांगली पुस्तकं वाचली, तर तुमच्या वाणीद्वारे चांगले शब्दच बाहेर पडतील. तुमच्या मनावर चांगले संस्कार होतील. तुम्ही लोकांशी चांगल्या प्रकारे बोलू शकाल. म्हणजे आपल्या मनात जे आहे तेच वाणीद्वारे बाहेर पडते. आता आपण रात्रंदिवस सिनेमाचे गाणेच ऐकत असू किंवा सिनेमाचे डायलॉगच ऐकत असू, तर आपल्या वाणीद्वारे त्याच गोष्टी बाहेर पडतील. पण आपण जर शास्त्र वाचली, आपण जर संगीत शिकलो, आपण जर भगवंताचे अभंग शिकलो, तर आपल्या वाणीद्वारे ह्या चांगल्या गोष्टीच बाहेर येतील. म्हणून त्यासाठी स्वाध्यायही केला पाहिजे, सत्यही बोलले पाहिजे आणि अनुद्वेगकरम वाक्यम, उद्वेगामीच कोणाला इरिटेट करू नका, उगीचच कोणाचं मन दुखवू नका. तर अनुद्वेग म्हणजे सोप्या भाषेमध्ये मधुर भाषी व्हा. लोकांशी मधुर भाषेमध्ये व्यवहार करा. लोकांचं हृदय जिंकून घ्या तुमच्या वाणीद्वारे. स्वामीजींनी अमेरिकेमध्ये व्याख्यानं दिली आणि सगळ्या अमेरिकन लोकांचं हृदय जिंकून घेतलं. कशाद्वारे? वाणीच्या भरोशावर. ते जे काही बोलले ते सगळं काही लोकांना प्रेरणा देणारं होतं. असं काहीतरी बोला की जो लोकांना प्रेरणा देईल, पण लोकांना त्रास देणारं बोलू नका. म्हणजे हे सगळे कर्म आहे. काया वाचा मनसा, विचारसुद्धा आपण जे काही विचार करतो ते सुद्धा कर्मच आहे. तेव्हा चांगले विचार आणि वाईट विचार, तेव्हा हे वाईट विचार सोडा. लोकांचं कधीही वाईट चिंतू नका. लोकांविषयी मनामध्ये भेदभाव ठेवू नका. तर हे मनामधले दोष पण काढून टाका. म्हणजे आपल्या मनामध्ये बरेचदा वाईट विचार असतात. आपण त्याचा कधी बदला घेतला पाहिजे. त्यानं मला मारलं ना, मी त्याचा बदला घेणारच आहे. म्हणजे ईर्ष्या असते, द्वेष असते, मत्सर असते, हे सगळं मनामध्ये असते. तेव्हा त्यामुळे मन शुद्ध होत नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये नेहमी चांगले विचार बाळगा. चांगली पुस्तकं वाचा, सत्संग करा, साधुसंग करा, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी ऐका. मग तुमच्या वाणीद्वारे चांगल्या गोष्टीच बाहेर पडतील. तर काया वाचा मनसा, तुमच्या मनामध्ये विचार चांगले पाहिजे, तुमच्या वाणीद्वारे शब्द चांगले बाहेर पडले पाहिजे आणि शरीर आणि इंद्रियाद्वारे चांगले कर्म घडले पाहिजे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. तर लोकांवर उपकार करणं हेच पुण्य आहे आणि लोकांना त्रास देणं हेच पाप आहे. तेव्हा आपण लोकांना कधीही त्रास देऊ नये. परोपकाराय इदम शरीरम, हे शरीर परोपकार करण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तेव्हा हे लक्षात ठेवायचं आपण.
आपल्याला बांधणारी आपली कर्म आहे, तेव्हा आपण अशा प्रकारे कर्म करायचे की जे कर्म आपल्या बंधनाला कारण ठरणार नाही, तर आपल्याला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जातील. म्हणजे चांगले कर्म करायचे, चांगले विचार करायचे आणि चांगले शब्द बोलायचे. त्यामुळे चांगले कर्म होईल आणि चांगले कर्म झाले की वाईट कर्म नष्ट होतील आणि तेव्हा कुठे मन पवित्र होईल. तर जन्म के कृतकर्म होनसे, फक्त याच जन्मातले नाही तर अनेक जन्मातले जे काही आपण कर्म केलेले आहे, जे काही वाईट कर्म केलेले आहे, ते सगळे संस्कार मनामध्ये पडलेले आहे. हजारो वेळा आपण जगामध्ये आलेलो आहे, हजारो जन्म आपण घेतलेले आहे. त्या सगळ्या जन्मांमध्ये आपण जे काही वाईट केलं असेल तर ते भगवंता तू नष्ट कर. जन्म जन्म के कृतकर्म होनसे तमोगुण और सत्व रजस के बंधन से प्रभु मुक्त करो. आणि 3 गुण आहे, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. हे 3 गुणसुद्धा आपल्याला बांधतात. हे गुणसुद्धा आपल्या बंधनाचं कारण आहे. जेव्हा आपल्यामधला तमोगुण वाढतो तेव्हा आळस, निद्रा, प्रमाद ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये वाढतात. आपल्याला वाटतं की झोपूनच राहिलो पाहिजे, आळसामध्ये पडून राहिलो पाहिजे. आपण निष्क्रिय होऊन पडतो, काहीच करत नाही, काही करण्याची इच्छा पण नसते. तेव्हा हा तमोगुण विनाशकारी आहे, हा आपला विनाश करणार आहे. आपण एकदा दगडाप्रमाणे होऊन जातो, काही कर्म करण्याची आपल्यामध्ये इच्छाच राहत नाही. नुसतं दारू प्यायचं आणि लोळत पडायचं. बरेच लोक असे असतात, तमोगुणी असतात, ते काहीही करत नाही, आळसामध्ये पडले असतात. त्यांना कशाचीच पर्वा नाही, घरच्या लोकांची पर्वा नाही, कुणाची पर्वा नाही, स्वतःची पण पर्वा नाही. आपलं पोट कसं भरेल हा पण ते विचार करत नाही. आणि बायको काम करते आणि नवरा घरी बसलेला असतो, दिवसभर काही ना काहीतरी करत असतो आणि पडलेला असतो. तेव्हा तमोगुण, रजोगुण मनुष्याला खूप ॲक्टिव्ह करतो. रात्रंदिवस त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो आणि कसे जास्त पैसे मिळेल त्याला बाकीच्या गोष्टींचा विचार करायला वेळच नाही. त्याला म्हणलं, अरे मंदिरात चल, जप कर, प्रार्थना कर. अरे वेळ कुठे आहे, मला तर जायचं आहे, पैसे कमवायचे आहे. तो रात्रंदिवस इतका काही बिझी राहतो की त्याला अध्यात्माकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. एवढं मन चंचल आहे, नेहमी धावतच राहतो, काही ना काही करतच राहतो. आणि सत्वगुण म्हणजे जर आपल्यामध्ये बुद्धी असेल, ज्ञान असेल, त्याचा पण अहंकार होतो. अरे मी एवढा श्रीमंत आहे, मला एवढे सुख मिळतात, मला एवढे शास्त्र माहिती आहे. आता त्या गोष्टीसुद्धा बंधनाला कारणीभूत आहे. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे म्हणून तुमचा अहंकार वाढलेला आहे आणि त्या गोष्टी सोडण्याची इच्छा तुमची होत नाही. त्यामुळे ते पण बंधनाचं कारण होतं, कारण तुम्ही त्या चांगल्या गोष्टीला आसक्त होता. म्हणून आपले कर्म आणि हे 3 गुण हे आपल्या बंधनाचं कारण आहे. तर भगवंताला आपण प्रार्थना करतो की भगवंता ह्या कर्माच्या फळापासून, जे मी वाईट कर्म केले आहे त्याचे जे संस्कार आहे त्यापासून आणि या 3 गुणांपासून, यांचं जे बंधन आहे या 3 गुणाच्या बंधनापासून मला मुक्त कर. कारण भगवान करू शकतात. ते कसे आहे, गुणातीत आहे. गुणातीत तुम रामकृष्ण प्रभू मन को शुद्ध करो. भगवंत 3ही गुणाच्या पलीकडे आहे आणि सगळ्या कर्माच्या पलीकडे आहे. भगवंताला प्रारब्ध कर्म नाही, त्यांना कोणतंच कर्म नाही. ते स्वतःच्या इच्छेनं जन्म घेतात, स्वतःच्या इच्छेनं शरीर सोडतात. आपल्याला जन्म घेणं भाग पडतं, आपल्या कर्मामुळे आपल्याला या जगात यावं लागतं. पण अवताराचे कर्म नसतात, त्यांचे वाईटही कर्म नसतात, चांगले नसतात, ते आपल्या उद्धारासाठी येतात. तेव्हा भगवंत 3 गुणाच्या पलीकडे आहे, गुणातीत आहे. त्यांना हे गुण बांधू शकत नाही. ते 3 गुण त्यांच्या मायेचे आहे. त्या 3 गुणाच्याद्वारे त्यांची माया जीवांना बांधून ठेवते. भगवंत तर मायाधीश आहे, ते तर मायेचे मालक आहे, ते तर स्वामी आहे आणि सगळ्या गुणांच्या पलीकडे आहे. त्यांचे गुण ह्या जीवांना बांधते, पण भगवंताला त्यांचे ते 3 गुण बांधू शकत नाही. म्हणून ते गुणातीत आहे. तर त्यांना आपण अशी प्रार्थना केली पाहिजे की तुम्ही गुणातीत आहात, आम्हाला पण गुणातीत करा, आम्हाला पण सगळ्या कर्माच्या बंधनापासून मुक्त करा, आमचे पण सगळे कर्म नष्ट करून टाका. म्हणजे मग आम्हाला जन्म घेण्याचं काही कारणच राहणार नाही. कारण हे संस्कार, हे प्रारब्ध कर्मच तर जन्म घ्यायला लावतं.
तर इथे कर्माचं बंधन आणि गुणाचं बंधन, प्रभू यापासून तुम्ही आम्हाला मुक्त करा आणि आमचं मन शुद्ध करा, हीच तुम्हाला आमची मागणी आहे, हीच आमची तुम्हाला प्रार्थना आहे. चेतन साक्षी तुमहो मनके, सद्विचार और मानस भ्रमके, मुक्त करो मन दुश्चिंता से, नित्य शुद्ध तुम रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. चेतन साक्षी तुमहो मनके, सद्विचार और मानस भ्रमके. आता भगवंत कुठे आहे? भगवंत काही कुठेतरी बसलेले आहे असं नाही आहे. ते भगवंत स्वर्गामध्ये बसलेले आहे आणि तिथून ते कंट्रोल करत आहे असं नाही. ते चेतन आहे आणि ते साक्षी आहे. ते स्वतः काहीही करत नाही. ते फक्त बघणारेच आहे. ते कशामध्येही इन्व्हॉल्व होत नाही. आता चैतन्य स्वरूप बघा, या जगामध्ये चैतन्य आहे म्हणून हे जग हालचाल करत आहे. ह्या जगामधून जर चैतन्य काढून टाकलं तर इथे आहे काय? सगळं जड आहे, सगळे पंचभूताचं आहे. ह्या पंचभूताच्या मागे ते चैतन्य आहे. प्रत्येक जीवामध्ये ते चैतन्य आहे. प्रत्येक झाडामध्ये ते चैतन्य आहे. म्हणजे हे जग चैतन्याने ओतप्रोत भरलेलं आहे. कारण ते चैतन्य या जगामध्ये नसतं तर या जगजडाला काहीच अस्तित्व नाही. आता हे पंचभूताचं शरीर बनलेलं आहे. आता हे शरीर हालचाली करतं. कशामुळे? कारण आपल्यामध्ये ते चैतन्य आहे. ते चैतन्य जर आपल्यामधून निघून गेलं तर हे शरीर मृतवत पडतं, जडवत होऊन पडतं. आपण म्हणतो की मनुष्य गेला म्हणजे त्याच्यामधलं चैतन्य निघून गेलं. तर हे चैतन्य आपल्यामध्ये आहे. तो भगवंताचाच अंश आहे किंवा भगवंतच स्वतः आहे. तोच हे शरीर चालवत आहे. तोच या देहाचा स्वामी आहे. तो आपल्या हृदयामध्ये बसून हे सगळं चालवत आहे. पण तो कसा आहे? साक्षी आहे. तो कशामध्ये इंटरफेअर करत नाही. तो फक्त बघणारा आहे. तो इंटरफेअर करत नाही. कारण तुम्हाला तुमच्या कर्मानुसार तो फळ देतो. तो कर्मफलदाता आहे. तो तुमच्या कर्मामध्ये इंटरफेअर करत नाही. चांगले कर्म केले असेल तर तुम्हाला चांगले फळं देतील, सुख देईल जीवनामध्ये. तुम्ही वाईट केलं असेल तर तुम्हाला वाईट फळं देतील. आता भगवंत जर इथे नसता तर कोणीही वाईट कर्माचं फळ घेतलंच नसतं. त्याने म्हटलं असं की चांगल्या कर्माचं फळ आम्हाला द्या आणि वाईट कर्माचं फळ आम्हाला नाही पाहिजे. पण भगवंत असा नाही आहे. तो बरोबर प्रत्येक कर्माचं फळ देतो. जर तुम्ही मिरची खाल्ली तर तुमच्या जिभेला नक्कीच झोंबेल. असं होऊ शकत नाही की तुम्ही मिरची खाल्ली आहे आणि तुमच्या जिभेची आग झाली नाही, असं होणार नाही. तुमच्या जिभेची आग होईलच. कारण मिरची तिखट आहे. तुम्ही वाईट कर्म केले आणि म्हटलं की मला माहिती नव्हतं म्हणून केले, म्हणून काही तुमची सुटका नाही. त्या वाईट कर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागेल. आणि भगवंत तेच काम करतो. तिथे बसून तो तुमच्या कर्माची फळं देतो. तो इंटरफेअर करत नाही. पण तुम्ही जर भक्त असाल, तुम्हाला जर हे माहिती असेल की तो आपल्या हृदयामध्ये आहे, त्याला जर तुम्ही प्रार्थना केली, त्याला जर खरं सांगितलं तर तो तुम्हाला मदत करू शकतो. म्हणजे तो तुमच्या बुद्धीमध्ये विवेक देऊ शकतो. तुमच्या बुद्धीमध्ये विवेक दिला की तुम्ही मग वाईट गोष्टी करणं सोडता. मग तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागता. मग तुमचं लक्ष भगवंताकडे जातं. मग तुम्ही जास्तीत जास्त अंतर्मुख होता. तुमच्या आतमध्ये त्याला शोधायला लागता. कारण तोच एकमेव चैतन्य आहे. तो गेला की हे शरीर राहत नाही, याचं अस्तित्व राहत नाही. म्हणून तुमच्या हृदयामध्ये तो आहे, चेतन आणि साक्षी आहे. तुमच्या मनाचा पण साक्षी आहे. तुमच्या मनामध्ये विचार चाललेले आहे. तुमच्या मनामध्ये चांगले विचारही आहे आणि वाईट विचारही आहे. आणि ते दोन्ही विचार तो बघतो आहे. तो बघत आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीच बघत नाही. आपण पाहिजे तसं वागू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे तसे विचार मनामध्ये आपण आणू शकतो. पण तुमच्या मनामध्ये जे काही चालत आहे, तुम्ही जे काही कर्म करत आहात, तो नुसता बसून बघतो आहे. असं म्हणू नका की तुम्ही त्याच्यापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. जर कोणी म्हटलं की नाही कोणालाच माहिती नाही, पण त्याला माहिती आहे ना,
तो तुमच्या आतमध्ये ते 24 घंटे आहे. तुम्ही काय करता आहात हे त्याला सगळं काही माहिती आहे. तुमची सुटका कुठे आहे? तुमची सुटका नाहीच आहे, कारण तो साक्षी आहे. तर चेतन साक्षी तुम्हो मनके सद्विचार और मानस भ्रमके. जे चांगले विचार, सद्विचार, आणि मानस भ्रमके म्हणजे वाईट विचार, ह्या चांगल्या आणि वाईट विचारांचे दोन्हीचे तुम्ही साक्षी आहात. तुम्ही चेतन साक्षी आहात. तुम्ही हे दोन्ही विचार बघता आहात, कारण तुम्ही मनाच्याही पलीकडे आहात. आपण भगवंताला मनीषा म्हणतो, म्हणजे मनाचा ईशा, द लॉर्ड ऑफ माइंड. म्हणजे भगवंत मनालाही कंट्रोल करणारे आहे. मनाच्या मागे ते बसलेले आहे. मनामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या सगळ्यावर त्यांचं लक्ष असतं. तुम्ही भगवंताविषयी किती चिंतन करता आणि जगाविषयी किती चिंतन करता हे त्यांना बरोबर कळतं. तुम्ही कितीही म्हटलं की मी मोठा भक्त आहे, पण भगवंताला माहिती आहे तुम्ही कुणाचे भक्त आहे. तुम्ही ईश्वराचे भक्त आहात की संसाराचे भक्त आहात. रात्रंदिवस संसाराचं चिंतन करत असाल, बायका, पोरं, जग, पैसा, तर भगवंताला कळत नाही का? तुम्ही किती टक्के मन त्याला दिलेलं आहे? आपण 90% मन जगाला देतो आणि 10% मन पण भगवंताला देत नाही. हे ते सगळं तो बघतो. ज्यानं 90% मन भगवंताला दिलेलं आहे त्याला तो मदत करतो, कारण त्याला माहिती आहे की आता हा भक्त ह्या संसारावर आसक्त नाही. आता याची माझ्यावरची भक्ती वाढलेली आहे. आता मी याचं रक्षण केलं पाहिजे. तेव्हा भगवंत इंटरफेअर करतो. जर 90% मन तुम्ही भगवंताला दिलेलं असेल तर तो तुम्हाला मदत करेल, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल. पण जर तुम्ही 90% जगालाच दिलेलं असेल आणि वरवर भगवंताला म्हणत असेल की तूच माझा एकमात्र आधार आहे आणि इकडे सगळ्यांचा आधार घेऊन बसलेले आहे तुम्ही, ते भगवंताला सगळं कळतं. तो काही तुमचा भार घेणार नाही. त्याला माहिती आहे की तुम्ही त्याच्यावर भारच टाकलेला नाही. तुम्ही तुमच्या मुलांवर, पैशांवर, नातेवाईकावर भार टाकलेला आहे. मग भगवंत तुमचा भार कशाला घेतील? भगवंतावर संपूर्ण भार टाकला पाहिजे. श्री रामकृष्ण एक छान गोष्ट सांगायचे. एकदा एक धोबी त्या धोब्याने कपडे वाळत टाकलेले होते आणि भगवंताचा भक्त येत होता. आता तो भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढा तल्लीन झाला होता की त्याला काही भान नव्हतं. तो कपड्यावरून सरळ चालत निघाला. आता तो धोबी बघत आहे की अरे हा माणूस तर माझ्या कपड्यावरून चालत जात आहे, सगळे कपडे खराब करत आहे. त्याला खूप राग आला. त्यानं हातामध्ये काठी घेतली आणि त्या भक्ताला मारायला धावला. एवढ्यामध्ये विष्णू तिथे वैकुंठामध्ये होते. लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती. ते विष्णू उठले आणि माझ्या भक्तावर संकट आलेलं आहे, त्याला मी वाचवलं पाहिजे. आणि लगेच भगवंत निघाले आणि भगवंत काही दूर गेले आणि पुन्हा परत येऊन बसले. तेव्हा लक्ष्मी म्हणते की तुम्ही भक्ताचं रक्षण करण्यासाठी गेलेला होतात, पुन्हा परत आला. म्हणे हो, मी गेलेलो होतो, कारण तो माझ्या नावामध्ये तल्लीन झालेला होता. पण मी बघितलं की त्यानं मागं वळून बघितलं, तो काठी घेऊन मारायला येत आहे आणि त्यानं पण हातामध्ये दगड घेतला आणि त्या धोब्याला भीती दाखवू लागला. आता तो जर स्वतःचा उद्धार करत असेल तर मी त्याचं रक्षण करायला कशाला जाऊ? म्हणजे त्यानं भगवंतावर संपूर्ण भार टाकलाच नाही. त्याला वाटलं की मी माझं रक्षण करू शकतो. म्हणजे असा जर भाव असेल तर भगवंत भार घेणार नाही. म्हणजे भगवंतावर संपूर्णपणे भार टाकला पाहिजे. गुणातीत तुम रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो, चेतन साक्षी तुम्हो मनके सद्विचार और मानस भ्रमके, मुक्त करो मन दुश्चिंता से, नित्य शुद्ध तुम रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. तर इथे मुक्त करो मन दुश्चिंता से, मनामध्ये जे वाईट विचार येतात त्यापासून माझ्या मनाला मुक्त कर. माझ्या मनामध्ये चांगले विचारच येऊ दे. भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य हेच विचार माझ्या मनामध्ये येऊ दे. कारण तुम्ही नित्य शुद्ध आहात. भगवंत कसे आहे? नित्य शुद्ध आहे. त्यांच्यामध्ये कुठेही अशुद्धता नाही. तर ते पवित्र आहे. शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव आहे. तर इथे शुद्ध स्वरूप भगवान, पवित्र स्वरूप भगवान, त्यांना आपण प्रार्थना करू की तुम्ही जसे पवित्र आहात तसं मला पण पवित्र करा, म्हणजेच मी तुमच्यापर्यंत येऊ शकेल. तर हे भगवंताचं स्वरूपच असं आहे की ते नित्य शुद्ध आहे. त्यांच्यामध्ये कोणताही कलंक नाही. तर ते नित्य शुद्ध आहे. आपण प्रार्थना केली पाहिजे की भगवंता
आम्हालासुद्धा शुद्ध कर, आमचं मनसुद्धा शुद्ध कर, आमच्या मनामध्ये बिलकुल या संसाराविषयी आसक्ती राहू देऊ नको. सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर. सत्य असत्य का मिश्रण यह जग, असत से मुक्त करो. सत्य स्वरूप श्री रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. तर सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर. म्हणजे जो मनुष्य सत्याचं आचरण करतो भगवंत त्याच्या अगदी जवळ आहे. जो सत्याचं आचरण करतो तो भगवंताच्या मांडीवरच बसलेला आहे. त्याला मग कसली भीती आहे. म्हणजे बघा, सत्याला खूप महत्त्व आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये सत्यवचन हीच एकमात्र तपस्या आहे. सत्यमेव जयते. आपण सत्याशी कधीही तडजोड करू नये. कारण सत्य म्हणजेच गॉड. ट्रूथ इज गॉड अँड गॉड इज ट्रूथ. आता जर सत्यच भगवंत असेल, ते ब्रह्म म्हणजे सत्यच. वी आर सर्चिंग फॉर ट्रूथ. आपल्याला सत्य जाणून घ्यायचं आहे, तेव्हा आपल्याला सत्याचं आचरण करावं लागेल. आणि जो सत्याचं आचरण करतो भगवंत त्याच्या अगदी जवळ आहे. पण जो सत्याचं आचरण करत नाही, नेहमी खोटा बोलतो, नेहमी खोटं बोलून लोकांना फसवतो, अशा लोकांपासून तो फार दूर आहे. त्यांना कधीही भगवंताचा लाभ होऊ शकत नाही. सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर. एखादा मनुष्य ईश्वरलाभ करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण जीवनामध्ये खोटंच बोलतो आहे, आजन्म खोटं बोलत आहे. अशा व्यक्तीपासून भगवंत फार फार लांब आहे. त्याचं हे स्वप्न कधी साकार होऊ शकणार नाही. म्हणून ज्याला साधक व्हायचं असेल त्यानं सगळ्यात पहिले म्हणजे सत्याचं आचरण केलं पाहिजे. कधीही खोटं बोलू नये. काया वाचा मनानं सत्याचं आचरण केलं पाहिजे. नाहीतर मनामध्ये विचार एक सुरू आहे आणि हाताद्वारे काम दुसरंच सुरू आहे आणि वाणीद्वारे तिसरंच बोलतो आहे. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. तेव्हा सत्याशी तडजोड करू नका. कारण भगवंत कसे आहे, सत्य स्वरूप आहे. ते नित्य सत्य आहे. ते कायमचे राहणारे आहे. त्रिकाला बाधित आहे. जे भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमानकाळात जसे आहेत तसेच राहतात. त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही. सत्य म्हणजे त्रिकाला बाधित. तर तुम्ही हे सत्याचं आचरण करा. काया वाचा मनाद्वारे सत्याचं आचरण करा. जर तुम्ही बोलाल तसेच चालाल, तसेच विचार कराल, तर भगवंत अगदी तुमच्या जवळ आहे, तुमच्या पाठीशी आहे. सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर. पण मात्र असत्यापासून ते फार दूर आहे. सत्य असत्य का मिश्रण यह जग, असत से मुक्त करो. तर हे जग काय आहे, सत्य आणि असत्य यांचं मिक्सचर आहे, यांचं मिश्रण आहे. जसं दूध आणि पाणी आहे तसं हे जग आहे. दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे. तेव्हा तुम्ही दूध फक्त घ्या आणि पाणी सोडून द्या. ह्या जगामध्ये सगळंच आहे. चांगलं आहे, वाईट आहे, सत्य आहे, असत्य आहे, सगळंच आहे. पण ह्या जगाचं स्वरूप बघा, खरं स्वरूप जाणून घ्या. हे वरवर जे दिसते ते नश्वर आहे, ते अनित्य आहे, ते राहणारं नाही, ते कायमचं सत्य नाही आहे, ते तात्पुरतं सत्य आहे. त्यानंतर आपण आभास आहे फक्त ते. तर त्या आभासावर तुम्ही जाऊ नका. तो फक्त आभास आहे, प्रतिबिंब आहे, ते सत्य नाही आहे. याच्या मागे सत्य दडलेलं आहे. तेव्हा हे जग अनित्य आहे, असत्य आहे आणि भगवंतच नित्य आणि सत्य आहे असा विवेक मनामध्ये करा. आणि जे अनित्य आहे, जे असत्य आहे त्याचा त्याग करा. कारण भगवंत सत्य स्वरूप आहे आणि तुम्हाला भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हीसुद्धा सत्य स्वरूप झाले पाहिजे. म्हणजे सत्याचा आश्रय घेतला पाहिजे. सत्यापासून दूर जायला नको. तुम्ही जर सत्याशी तडजोड केली तर जीवनामध्ये कधीही तुम्हाला सत्याचं दर्शन होणार नाही, भगवंताचं दर्शन होणार नाही. म्हणून असत से मुक्त करो, सत्य स्वरूप श्री रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. तर भगवान कसे आहे, सत्य स्वरूप आहे. इथे गुणातीत तुम रामकृष्ण, ते नित्यशुद्ध तुम रामकृष्ण आणि सत्य स्वरूप श्री रामकृष्ण. तर ते सत चिद आनंद स्वरूप आहे. भगवंत कसे आहे, सत्स्वरूप आहे.
चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. तेव्हा आपल्याला जर भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारे आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, तरच आपलं मन पवित्र होईल. मन पवित्र करणं हाच खरा उद्देश आहे. सगळ्या साधनांचा उद्देश चित्तशुद्धीच आहे, दुसरा काहीही नाही. कारण हे अशुद्ध चित्तच आपलं बंधनाचं कारण आहे. तेव्हा भगवंताला अशीच आपण प्रार्थना केली पाहिजे की ज्यामुळे आपलं मन पवित्र होईल आणि मनामध्ये असे विकार राहणार नाही. आणि जेव्हा आपलं मन पवित्र होईल, जेव्हा आपण सत्याचं आचरण करू, तेव्हा आपण आध्यात्मिक गुणात प्रगती करून घेऊ शकू आणि भगवंतालासुद्धा प्राप्त करून घेऊ शकू. मन शुद्ध करणं हे साधकाचं एकमात्र कर्तव्य आहे. मग तुम्ही चांगल्या कर्माद्वारे करा, भगवंताच्या भक्तीद्वारे करा, विचाराद्वारे करा, ध्यानाद्वारे करा, जपाद्वारे करा, कोणत्याही प्रकारे का होईना, पण मन शुद्ध करा, मन पवित्र करा, हाच एकमात्र जीवनाचा उद्देश आहे. मन पवित्र झालं, मनावरले सगळे विकार निघून गेले, सगळे कर्म नष्ट झाले, तर आपण याच जन्मामध्ये मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. आपण याच जन्मामध्ये मुक्त होऊ शकतो, सगळ्या बंधनाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि आपलं स्वरूप जाणून घेऊ शकतो. तेव्हा हे गाणं एकदा आपण वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु, नहीं मांगता धन और संपद मन को शुद्ध करो. जन्म जन्म के कृतकर मौन से, तमोगुण और सत्व रजस के बंधन से प्रभु मुक्त करो. गुणातीत तुम रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. चेतन साक्षी तुम हो मन के, सद्विचार और मानस भ्रम के. मुक्त करो मन दुश्चिंता से, नित्य शुद्ध तुम रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो. सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर. सत्य असत्य का मिश्रण यह जग, असत से मुक्त करो. सत्य स्वरूप श्री रामकृष्ण प्रभु मन को शुद्ध करो, मन को शुद्ध करो. तर हे गाणं आपण एकदा ऐकूया. अनुप जलोटाने गायलेलं आहे. अनुप जलोटाच्या आवाजामध्ये हे गाणं ऐकूया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. तेव्हा शांतपणे बसून हे गाणं ऐका. विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु. विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु. नहीं मांगता धन और संपद, मन को शुद्ध करो. नहीं मांगता धन और संपद, मन को शुद्ध करो. विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु. विश्वगुरु श्री रामकृष्ण तुम इच्छा कल्पतरु. जन्म जन्म के कृत कर्मों के, तमोगुण और सत्व रजस के बंधन से प्रभु मुक्त करो. गुणातीत तुम राम कृष्ण प्रभु. जन्म जन्म के कृत कर्मों के, तमोगुण और सत्व रजस के बंधन से प्रभु मुक्त करो. गुणातीत तुम राम कृष्ण प्रभु
मन को शुद्ध करो। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। चेतन साक्षी तुम हो मन के, सद्विचार और मानस भ्रम के। मुक्त करो मन दुचिंता से, नित्य शुद्ध तुम राम कृष्ण प्रभु। चेतन साक्षी तुम हो मन के, सद्विचार और मानस भ्रम के। मुक्त करो मन दुचिंता से, नित्य शुद्ध तुम राम कृष्ण प्रभु। मन को शुद्ध करो। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर। सत्य असत्य का मिश्रण ये जग, असत्य से मुक्त करो। सत्य के तुम अति निकट हो, असत्य से बहु दूर। सत्य असत्य का मिश्रण ये जग, असत्य से मुक्त करो। सत्य स्वरूप श्री राम कृष्ण प्रभु। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। नहीं मांगता धन और संपत्ति, मन को शुद्ध करो। नहीं मांगता धन और संपद, मन को शुद्ध करो। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। विश्व गुरु श्री राम कृष्ण तुम इच्छा कल्प तरु। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्।
श्रीरामकृष्णार्पणमस्तु।